झेंडा हातात घेतोय आणि रस्त्यावरती थया थया नाचतोय. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी राजांचे आचार विचार सोडून आज मावळा लाचार कार्यकर्ता बनत चाललेला आहे. विचार करायचंय, आपण आयुष्यामध्ये जे काय बनायचंय स्वतःच्या पायावरती बन. छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोडेस्वारी करत होते आणि घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून खाली पडले. तसे बाळ त्यांचे जे मित्र होते ते उठवण्यासाठी चालले. आऊसाहेबांनी हे दृश्य पाहिलं आणि आऊसाहेब म्हणतात, थांबा, शिवबांना कोणी उठवू नका. आणि आऊसाहेब आपल्या महालामध्ये निघून गेले. थोड्या वेळामध्ये पडलेले शिवबा उठले आणि चालत चालत महालामध्ये आले आणि आपल्या आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब, आम्ही घोड्यावरून खाली पडलो, तुम्ही तर आम्हाला उठवण्यासाठी नाही आला, पण माझे मित्र मला उठवत होते, त्यांनाही तुम्ही मला उठवून दिलं नाही का? त्यावेळेस आऊसाहेब म्हटल्या, शिवबा, प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काही कारणाने संघर्ष करत असताना आयुष्यात खाली पडत असतो, पण खाली पडलेल्या व्यक्तीला उठवण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची जर गरज असेल ना, तो व्यक्ती आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. शिवचरित्रामधून पुढचा धडा घ्या, स्वतःच्या पायावरती उभे राहायला शिका. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले हे वडिलोपार्जित नव्हतं, त्यांनी स्वतः निर्माण केलेलं राज्य होतं. त्यामुळं कुणाचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चालू करा, स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका. चहाची टपरी टाका, पण स्वतःची असली पाहिजे. आणि चहाचा व्यवसाय कोण म्हणतो खूप छोटा आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान झाला का नाही? का झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मेरे भीम ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया. मेरे भीम ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया. अरे ताकत तो देखो इस संविधान की, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना दिया, इस देश का पंतप्रधान बना दिया. संविधान आहे मित्रांनो, म्हणून एक नावाड्याचा मुलगा या देशाचा राष्ट्रपती होऊ शकला. ही ताकद या संविधानाची आहे. ओम नमो जगदंबे, नमन तुझं आंबे करून प्रारंभे. ओम नमो जगदंबे, नमन तुझं आंबे करून प्रारंभे. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूच गात गुणगान, जी रे जी 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 जी. शिव प्रभूच गात गुणगान, जी रे जी 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 जी. पण मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा कोणी लिहिला माहिती आहे कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा कोणी लिहिला? मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, गुरु कोण त्याचा. आणि कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवबा जी रे जी जी जी. छत्रपती शिवाजी राजांचा पहिला पोवाडा माळी समाजामध्ये जन्माला आलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिराव फुलेंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती 3.5 पानांचा प्रदीर्घ पोवाडा लिहिणारे महात्मा फुले. रायगडावरती जाऊन, रायगडावर ज्यावेळेस प्रथम महात्मा फुले गेले, छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला समाधी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे आले. त्यांच्या तालमीमधली मुलं घेतली आणि घाणेरीची झाडं सगळी तोडून टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, त्याची पूजा केली आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा पोवाडा कोणी लिहिला? एका रात्री सह्याद्री हसला, एका रात्री सह्याद्री हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. चिवचिवाट झाला पाखरांचा, चिवचिवाट झाला पाखरांचा. शिवनेरीवर जन्म झाला शिवबा जी रे जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराजांवरती दुसरा पोवाडा लिहिला. बार्शीचे
शाहीर अमर शेख यांनी दिला, जे अमर शेख मुस्लिम समाजाचे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोवाडा लिहिला. प्रथम माय भूच्या चरणा, प्रथम माय भूच्या चरणा, शिवप्रभूच्या चरणा, वंदोनी गातो कवनार जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पोवाडा लिहिला. लोकशाहीर, शिवशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोवाडा लिहिला. फक्त आपल्या भारतातच नाही, रशियामध्ये जाऊन रशियाच्या चौकामध्ये हातामध्ये डब घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रशियापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केले, जे मातंग समाजाचे होते. मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतोय कारण की माझ्या राजाबद्दल कोणकोणत्या जाती धर्मामधील लोकांना प्रेम होतं, राजा धर्मनिरपेक्ष कसा होता हे मला फक्त याच्या माध्यमातून पटवून द्यायचे. तिसरी त्या ठिकाणी प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवरती हिंदी, मराठी आणि इंग्रजी 3 भाषांमधून 3-3 तास व्याख्यान देणारे व्याख्याते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र भारतातच नाही, भारताच्या बाहेर जर कोणी पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हयात आयुष्यभर जे लेटर हॅड त्यांनी वापरलं, त्या लेटर हॅड वरती जय शिवराय ही नावं लिहिलेली होती. शिवाजी बनायचं असतं, बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असतं. पण पोरग शाळेला निघालं की आई म्हणते कुणाच्या आद्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं, आपल्या पुरतच आपण बघायचं असतं, जगाची भांडणं सोडवायची नसतात. आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असतं. आणि मुलगा सहलीला निघाला की आई म्हणते एसटीच्या मधोमध बसायचं असतं, पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असतं. आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं, गेलं तरी लांब उभं राहायचं असतं, आणि भांडणं लागली की पळून घरी यायचं असतं. आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात थंडीमध्ये कुडकुडायचं नसतं, पावसामध्ये भिजायचं नसतं, उन्हामध्ये तळायचं नसतं, टीव्ही समोर बसून कार्टून बघायचं असतं. आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असतं. हे बाळच एक दिवशी चिडतं आणि म्हणतं आई आई मी शिवाजी बनायचं असतं, बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असतं, पण त्याआधी बाबा बाबा तुम्ही शहाजी बनायचं असतं, आणि आई आई तू जिजाऊ बनायचं असतं, त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असतं. अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा, त्यावेळेस होतं जीवाशी. जो राजा हयात आयुष्यभर जीवाशी खेळ खेळत आला त्याचं नाव शिवाजी. आज या ठिकाणी कुआ आखिर कैसे जवाब दे सकता है, तो मैंने भी कहा चलो चलकर देखते हैं आखिर कैसे जवाब दे देता है. मैं उस कुएं के पास गया, उस कुएं में जाकर देखा. अब पहला सवाल क्या करूं, मैंने उस कुएं में जाकर पहला सवाल यही किया. प्राध्यापक रविंद्र दवने अंदर से आवाज आई व्याख्याता व्याख्याता व्याख्याता. अरे मैं तो चौंक गया, सचमुच वो कुआं जवाब दे रहा था. मैं थोड़ी देर और रुका, दूसरा सवाल मैंने वहां पर किया. जो बड़ी बीमारी यहाँ पर आई थी, मैंने कहा कोरोना. अंदर से आवाज आई वायरस वायरस वायरस. अरे बाप रे, सचमुच ये जवाब दे रहा है. मैंने तीसरा सवाल वहां पर किया, आर्चिया और पर्शिया. अंदर से आवाज आई सैराट सैराट सैराट. सच में वो कुआं जवाब दे रहा था. अब मुझे कार्यक्रम के लिए आना था, चलते चलते मैंने कहा अब आखिरी एक सवाल कर देता हूं. आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि माननीय गणेश भाऊ खरे पाटिल जी हैं, देखते हैं उनका नाम लेते हैं क्या जवाब मिलता है.
मैंने उस कुएं में जाकर देखा और कहा, मान्य गणेश भाऊ करे पाटिल। अंदर से कोई जवाब नहीं आया। मैंने एक बार फिर से कहा उस कुएं में जाकर, मान्य गणेश भाऊ करे पाटिल, लेकिन अंदर से कोई जवाब नहीं आया। अब रुकने के लिए ज्यादा समय नहीं था। मैं गाड़ी पर बैठा और यहाँ आने के लिए निकला, लेकिन चलते चलते मैं सोच रहा था आखिर इस सवाल का जवाब क्यों नहीं मिला। तो इस सवाल का जवाब मुझे मालूम हो गया कि प्राध्यापक रविंद्र दवने सर जी का जवाब हो सकता है, कोरोना का जवाब हो सकता है, आर्ची और वर्षा का भी जवाब हो सकता है, लेकिन गणेश भाऊ करे पाटिल जी का कोई जवाब नहीं है। कोई जवाब नहीं है, क्योंकि ये लाजवाब है। करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत 10 कोटी रुपये विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी साहित्य रूपामध्ये, काही रक्कम पैशामध्ये आदरणीय गणेश भाऊकरे पाटील दिले। मला वाटते महाराष्ट्रामध्ये शाळांसाठी एवढी रक्कम आजपर्यंत कोणत्याच व्यक्तीने दिली नाही। गणेश भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक मोळकर सर या ठिकाणी आहेत, बरेच मान्यवर आहेत, सर्वांची विक्रमजी सर आहेत, आता सर्वांची नाव, पण चेहऱ्यावरती एकही लकीर नाही की आता आपल्याला फाशी होणार आहे आणि काही वेळातच आपला मृत्यू देखील होणार आहे। उलट भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या मुखामध्ये छत्रपती शिवरायांचं गीत होतं, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन कर झांसी वाली मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। अरे भगत सिंग हसत हसत फासावरती गेले, जे भगत सिंग शीख समाजामध्ये जन्मलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं। छत्रपती शिवाजी महाराजांवरती मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषेमधून 3-3 तास व्याख्यान करणारा या जगामध्ये एकच व्याख्याता झाला, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। अरे भारतातच नाही, भारताच्या बाहेर जर शिवचरित्र कोणी पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, धर्मनिरपेक्ष राजा होता। प्रत्येक धर्मामधील वेगवेगळ्या अनेक लोकांनी छत्रपती शिवाजींना मानलेले लक्षात घ्या। जगाच्या पाठीवरती असा दुसरा राजा परत जन्माला येणं शक्य नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं की एखादा महापुरुष अनेक पिढ्या गेल्यानंतर जन्माला येत असतात, त्यातले छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शहाजी राजे आणि आऊसाहेब जिजाऊ। आपल्याला माहित नसेल, तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना खोदकाम करत असताना 7 सोन्याचे रांजण त्या ठिकाणी सापडले होते आणि ते सोन्याचे मूर्ती त्या रांजणामध्ये होत्या। मी नामदेवराव जाधव यांचं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये मला हा संदर्भ सापडला की छत्रपती शिवाजी महाराजांना जे 7 रांजण सापडले ते सापडले नव्हते, हे रांजण होते शहाजी राजांनी विजापूर मध्ये जे सोने मिळवले होते, ते सोने जर डायरेक्ट स्वराज्यामध्ये पाठवले असते तर ते पकडले जाऊ शकत होते, म्हणून त्या सोन्याला वितळून त्या सोन्याच्या मूर्ती तयार करून त्या स्वराज्यामध्ये पाठवल्या जात होत्या। आणि लोकांचा भरोसा जिंकण्यासाठी रायगडाचा तोरणागडावरती खोदकाम चालू असताना ते 7 रांजण त्या ठिकाणी पुरण्यात आले, कारण त्यावेळेस लोकांचा देवावरती जास्त विश्वास होता। हाच विश्वास राजांना जिंकायचा होता। खोदकाम करत असताना ते 7 रांजण मूर्ती असणारे रांजण त्या ठिकाणी सापडले आणि लोकांना अशी भावना झाली की ज्या अर्थी या ठिकाणी
सोन्याचे रांजण सापडले. हा देवीचा कौल आहे, हा महादेवाचे दिलेला कौल आहे. हा कौल वगैरे काही नव्हता, हे मानसशास्त्र होतं माझ्या शहाजी राजांचं. अरे शहाजी राजे जरी आदिलशाहीमध्ये असले तरी शहाजी राजांचं सर्व लक्ष स्वराज्याकडे होतं. कारण छत्रपती शिवबांना, जिजाऊंना भगवा ध्वज, राजमुद्रा आणि निवडक सैन्य देऊन या ठिकाणी पाठवलं होतं. ते एवढ्यासाठी की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे, रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि ते स्वराज्य माझ्या राजाने या ठिकाणी निर्माण केलं. अंधश्रद्धेला लाथ मारणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, उजाड झालं होतं पुणे. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने गाढवाचा नांगर या पुण्यावरती फिरवला होता आणि शाप दिला होता, जर कोणी या मातीमध्ये शेती केली तर त्याचा वंश बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या काळात लोक बापाला भेट नव्हती, पण शापाला खूप भेट. सर्व लोक निघून गेले होते, 12 मावळामध्ये सर्वत्र पांगले होते. ज्यावेळेस राजा या मातीमध्ये आला की पहार, तुटलेली चप्पल, थोटकी किरसुनी,